जय भीम. नमो बुद्धाय. मी धर्मशील वानकडे. सध्या आपण आहोत नालंदा बुद्ध विहार, सणसवाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथे. कालकथित सुदामराव शंकरराव पवार यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त बाबांच्या विचारांचा जागर या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समता, मानवता, बंधुता आणि बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी सुदाम बाबांनी केलेले कार्य समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. त्यांच्या विचारांसाठी अभिवादन हा विशेष कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. तरी आपण आपला बुद्धिस्ट सामाजिक चॅनल द प्लेबुक वायडी बुद्धा ग्लोबल या प्लॅटफॉर्मवर बघावा आणि जास्तीत जास्त शेअर, लाईक, कमेंट करावा ही विनंती. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. आपण काय केलंय मुकेशवर सांगितलं तू संपूर्ण पाहिजे. बापू बापू हा चला बरं.
लगेच सुरू करू ना. लगेच सुरू करू काय मी मजेत हे सगळं सगळं टाकलंय. तू कशी आहेस? आज आपण आमचे बाबा सुदामराव पवार यांचा प्रथम स्मृती नागोज मंत्र्यांनी संघ आलेला आहे आणि मी नागोज मंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी बुद्धपूजा आणि बागोल सरांनी आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करा. भिक्खू संघाने दोन तीन लावलीच बरोबर. बस जास्त धोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. आपल्याला माहिती सर्वप्रथम आपण
बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाला वंदन करूया. अरहं सम्मा संबुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. आता याच ना. सर्वांनीच आपण त्रिसन आणि पंचशीला आपण ग्रहण करायचं आहे. हात जोडून सर्वांनी माझ्या नंतर म्हणावं. यमहं वदामि तं वदेत. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं
गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि दिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेष्मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मज्ज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि ईशरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेथ साधु साधु सा बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि रघुनाथेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द्रस्य श्रीपादसरोरु पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पुण्येन मितेन ददामि मोक्षं रूपं मिलायते यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावम् घनसारपदितेन दीपेन तमरसिनं त्रिलोकदीपं सम्बुधं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च संඝं सुगतदनुभवं धातुवो धातुगम्भे लङ्काय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके चतुर्भे सभ्ये बुधस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे सभे विबुद्धं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सब्बठानि सुपठितिटं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा भीमस्तुति भीमस्मर सकलबीजं विदुरयानं देवरूपं सुजीव निमलजग्गुगवीरघोषं गौरवन्नं सुकाय अभयचितं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभारत्नतु साधु वरदानतु अद्य कुलभूषणतु भीमराजा सकलविद्यापति ज्ञानसतसङ्गति शास्त्रशासन्मति बुद्धितेजा
पंकजा रत सुजन उद्धरा भगवंत आमुचा खरा भक्त काचा चवदार संगरी शस्त्र धरिता करी कापला उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळीता उजाळीला अगतिका मार्ग साजा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानु बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा दिदांच तारी पुरीस युगानी अट्टपुरीस पुगला येस भगवतो सावक संग आवनीयो पावनीयो दकनीयो अंजली करणीयो अनुतरं पुयं खेतं लोकसा समन्ता चक्रवालेषु अत्रा गच्छन्तु देवतां सदम्मा मुनिराज सुगन्धो सगमोकद्द धम्म सवन कालु अयं वदन्ता धम्म सवन कालु अयं वदन्ता धम्म सवन कालु अयं वदन्ता ये सन्ता सन्त चित्ता त्रिशरणं शरणं एता लोकांतरे वा भूमा भूमाच देवा गुण गण गण व्यापदा सब काल एते अहंतु देवा वरकन मेरुराजे वसंतो संतो संतो सहंतो मुनिवर वचन सोतुमगा सुमगा सबेषु चक्रवालेषु यका देवाच ब्रह्मणो यम्मै गतं पुयं सब संपत्ति साधकं सभेदं अनुमोदित्वा समग्रा शासनरतां प्रमादरहितावन्तु अर्कासु विशेषतुं शासनपि च लोक च उडरे भवतु सर्वदा शासनपि च लोक च देवारखन्तु सर्वदा सन्धि सुखेवन्तु सभ्ये परिवारहितिनो अनिगा सुमनावन्तु सासाति यातिवि राजतु वा चोरतु वा मनुष्यतु वा मनुष्यतु वा अज्ञितो वा उदागतो वा पिशाचितो वा घानुगतो वा कनकटतो वा नक्कततो वा जनपदरोगतो वा असधमतो वा असंदिटितो वा असपुरुषतो वा चण्डहत्ति अस्मि गगुण कुकर अहि विचिकमणि सपदीप अचतरच सुकर मैस यकरक साधै नाना भयतु वा नाना रोगतु वा नाना उपद्रवतु वा सवेरकं साधु 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 ठीक आहे असं तिथे हात लावायचा पाणी सोडायचं ठीक आहे म्हणा पाणी सोडा हळूहळू पाणी सोडा म्हणा ಇದನ್ನು ಸುಖಿತ ಹೊಂತು ಯಾತಯೋ ಇದನ್ನು ಸುಖಿತ ಹೊಂತು ಯಾತಯೋ ಇದನ್ನು ಸುಖಿತ ಹೊಂತು ಯಾತಯೋ उन्नमेव दकं यथानिव पवति तो दिनं पेतानुपकम्पति यथा वारिवा पुरा पुरेन्तु सागरं बाणं सम्पत्ति इमिनाते समीजतु अनिचावत संखारा उपदवै धम्मिनो उपजित्वा निरुझन्ति ते उपशमो सुखो द्या पाणी टाकू
दुःख पत्ता चनी दुःख भय पत्ता चनी भैया शोक पत्ता चनी शोका हन्तु सब्बे विपानिनो एतावता चाम्मेहि सबदं पुण्य सबदं सब्बे देवानुमोदन्तु सबा संपत्ति सिद्धिया दानं ददन्तु सद्धायं शीलं रक्षन्तु सबदा भावना विरता हुन्तु गच्छन्तु देवता गता सब्बे बुद्धा बलपत्ता पच्चेकानं च यं बलम् अरहन्ता नत्तते जैन रक्षं वन्दामि सबसो आकाचटा च भूमट्टा देवा नागमहिन्दिका पुण्यं तन्ननुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनं चिरं रक्षन्तु धम्मदेशनं चिरं रक्षन्तं तो परन्ति सबितियो इव जन्तु सबरोगो विनाशतु माते भवन्तन्तरायो सुखे दीर्घायिको भव अभिवादनशीलस नीचं बद्धपचायनो चत्तारो धम्मा वर्धन्ते आयुवन्नो सुखं वदन्ति साधु 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 3 वेळा वंदन करावं धम्मं नमः संघं नमः माइक बंद कर आवाज खडखडी
कालकथित सोहमदादा पवार यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी जमलेलो आहोत. आपला बुद्ध पूजा पाठाचा कार्यक्रम विहारामध्ये आणि बाबांच्या समाधी स्थळावरती आपण अभिवादन करून पूर्ण झालेला आहे. यानंतर या ठिकाणी आपला छोटासा अभिवादनाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज आयुष्यमान प्राध्यापक दिवा बागुल सर या ठिकाणी आले आहेत. त्यांना मी विनंती करतो की सर आपण विचार मंचावरती यायचे. आयुष्यमान डॉक्टर जगताप सर आपणासही विनंती की आपण विचार मंचावरती यायचे. आयुष्यमान तथागत मैत्री संघाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आयुष्यमान प्रकाशजी मेश्राम सर आपणास विनंती की आपण विचार मंचावरती यायचे. आदरणीय बाबांच्या प्रतिमेला सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करूया. त्यानंतर अभिवादन सभेला सुरुवात होईल.
सर्वांना क्रांतिकारी जय भीम. विश्ववंदनीय तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महामानवाने वीरांगणाने बहुजनाचं राज्य यावं, कल्याण व्हावं यासाठी अथक प्रयत्न केले, त्या सर्व महापुरुषांना वीरांगणांना विनम्र अभिवादन करतो. आणि आज बाबांचा प्रथम स्मृती दिनानिमित्त आपण इथे जमलेलो आहोत. दादांची ओळख आमची जवळजवळ 25 वर्षापूर्वी झालेली होती. सर्वप्रथम आम्हाला माहित नव्हतं की या परिसरामध्ये बुद्धविहार आहे कुठेतरी, पण असं शोधत शोधत इथं नालंदा बुद्धविहाराच्या इथं आल्याच्या नंतर तेव्हापासून दादांची ओळख झाली आणि प्रत्येक रविवारी आम्ही इथे यायचो आणि दादांसोबत हितगुज करायचो. त्यावेळेस प्रत्येक इथं कोणी तरी आल्याच्या नंतर दादा विचारायचे तुम्ही कुठं राहता, कुठं काम करता, आणि खूप छान असे माहिती द्यायचे की जगायचं कसं, कुठं काम करायचं, काय करायचं, हे दादांकडून खूप छान आम्हाला दोघा नवरा बायकोला आम्हाला शिकायला मिळालं. त्यावेळेस प्रत्येक वेळेस आम्ही आल्याच्या नंतर आमच्या मिसेसला विचारायचं तुम्ही काय करता, ब्युटी पार्लर टाकलेलं आहे म्हणे आम्ही सांगायचो. तर त्यानंतर खूप छान असे तुम्ही ब्युटी पार्लर टाकलेलं आहे, तर असाच तुम्ही उद्योगधंदा करत राहा, हे आम्ही दादांकडनं शिकलेलो आहे. पुन्हा एकदा दादांना विनम्र अभिवादन करतो आणि इथे थांबतो. जय भीम. आयुष्यमान जगताप सर, आपणास विनंती की आपण आदरांजली व्हायची. तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय कालवश कालकथित आमचे दादा पवार दादा, लहान वयापासूनच वडिलांनी जी शिकवण दिली, त्यांचे वडील शिक्षक होते. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांना भेटण्याचा त्यांना योग आला आणि दादा सुद्धा अनुभव सांगताना शाळेतून कसं त्या ठिकाणी बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी गेलो असे अनुभव आम्हाला सांगत असत. समाजकार्याची लहान वयापासूनच आवड असल्यामुळे मुंबईमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम असताना सुद्धा ती नोकरी त्यांनी सोडली आणि पूर्णपणे समाजकार्याला वाहून घेतलं. वाडा या ठिकाणी असताना आमची त्यांची 1980 साली ओळख झाली आणि त्यातूनच पुढे आमचे नातेसंबंध झाले. ते नातेसंबंध कायमस्वरूपी टिकले आणि केवळ टिकले नाही तर त्यांच्याकडून आम्हाला बरंच शिकायला मिळालं. या सणसवाडीमध्ये आल्यानंतर भीमा कोरेगाव परिसरामध्ये आपल्या बांधवांच्या साह्याने सामाजिक चळवळ, बाबासाहेबांचे विचार, तथागतांचे विचार समाजाला देता यावीत म्हणून त्यांनी नालंदा बुद्ध विहार आणि याच ठिकाणी त्यांनी ही चळवळ सुरू केली आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत धमाला समाजाला कधीही विसरले नाहीत. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये असताना अनेक शिक्षकांना त्यांनी नोकरीमध्ये प्राधान्य दिलं, नोकरीमध्ये लावून घेतलं आणि अशा या शिक्षण शास्त्रात सुद्धा त्यांचा मोलाचा हात होता. प्रत्येक क्षेत्रामध्ये, इवन स्तंभाच्या बाबतीमध्ये किंवा ह्या सर्व आता हे लोक सांगतीलच, आपल्याला ते ऐकायला मिळेलच, परंतु कसा लढा दिला ऐकत असताना तास तास आम्ही ते विचार ऐकायचो आणि केवळ ऐकायचो नाही तर मनामध्ये आम्ही ते साठवून ठेवलेले आहेत. अशा दादांच्या पवित्र विचारांना, त्यांच्या गोड स्वभावाला, स्मृतींना मी जगताप कुटुंबियांच्या वतीने अभिवादन करतो. दादा, तुमचे शब्द आम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही आहे, ते पूर्णपणे आम्ही स्वीकारलेलं आहे आणि हे कायम टिकवण्याचा आम्ही प्रयत्न करू. एवढं बोलतो
जय भीम, जय बुद्ध. आणि शहर भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने आणि समता सैनिक दलाच्या वतीने मी बाबांना आणि आमच्या मामांना पुन्हा एकदा भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो आणि ते संपतो. नमो बुद्धाय, जय भीम. विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना आणि भंतेंना मी वंदन करतो. विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना देखील मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो. आणि आज या ठिकाणी आमचे आबा सुदामराव पवार यांचा हा प्रथम स्मृती दिनाचा कार्यक्रम आणि त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. माझे काका सुनील पवार, राजेंद्र पवार, नितीन पवार, आमच्या आई मनाली पवार यांच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं माझी ओळख आबांची झाली. मी देखील पवारच आहे, कोरेगाव भीमामध्ये राहतो, तिथे घर आहे. पण तिथे आल्यानंतर तिथे आम्ही घर कसं बांधलं किंवा पवारांमधील अनेकांचं परिवर्तन कशा पद्धतीनं झालं, बुद्धांचा विचार कोरेगाव भीमामध्ये म्हणा, सणसवाडीमध्ये म्हणा किंवा महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यात कसा गेला, याचं जेव्हा उगमस्थान आम्ही शोधलं तेव्हा त्या उगमस्थानाचं नाव होतं सुदामराव पवार. आणि मग त्यांच्या माध्यमातनं जेव्हा केव्हा मी महाराष्ट्रभर प्रबोधनाचे कार्यक्रम करतो, गाण्यांचे, गीतांचे, आणि याच्या माध्यमातून जेव्हा महाराष्ट्रभर आम्ही जेव्हा कार्यक्रमाच्या माध्यमातून फिरायचो आणि मी जेव्हा सांगायचो की मी कोरेगाव भीमाचा आहे, तेव्हा सगळ्यात पहिलं मला रिव्हर्ट मध्ये असं विचारलं जायचं की सुदामराव पवारांना ओळखता का? ओळखता का विचारल्यानंतर मला अभिमानाने सांगायचं त्यांना, आजही सांगतो की मी त्यांचा नातू आहे. आणि त्याच्यानंतर जे परिवर्तन किंवा ज्या ज्या गोष्टी घडत गेल्या त्या अतिशय सुखावणाऱ्या होत्या. मला असं वाटतं की बुद्धविहार प्रत्येकाकडे आहे. प्रत्येक जण बुद्धविहार बांधण्यासाठी, अस्मिता जपण्यासाठी प्राणपणाला लावून लढतो शेवटच्या श्वासापर्यंत. पण बुद्ध विचार अनुसरण्यासाठी जीवनामध्ये आणि आपलं जीवन मंगलमय करण्यासाठी खऱ्या अर्थानं परिवाराच्या माध्यमातून आपल्या मुलांपर्यंत ते रुजवण्यासाठी तथागतांचे विचार आपण स्वतःत रुजवणं सगळ्यात आधी महत्वाची गोष्ट असं मला वाटतं. आणि या परिवाराच्या कुठल्याही सदस्याशी कधीही कुणीही चर्चा केली तरी तथागतांच्या सम्यक विचारांनी ज्या परिवाराच्या लोकांची वाणी किंवा सुरुवात विचारांची होते, मला असं वाटतं ती प्रत्येक वास्तू ही मंगलमय वास्तू आहे असं मला वाटतं. आणि मी आवर्जून ज्यांच्याकडनं प्रेरणा घ्यावी असं आहे की आमच्या आई म्हणाली, आई मला नेहमी, कालही म्हणालो की मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये एका नाटकासंदर्भात जेव्हा प्रॅक्टिसला जायचो तेव्हा मला ते अचानक भेटले आणि मी त्यांच्या पाया पडलो, त्यांच्या चरण स्पर्श केला. तेव्हा माझ्या मुलांनी विचारलं कोण आहेत या? मी त्यांना आवर्जून सांगितलं की या माझ्या मोठ्या काकी आहेत. म्हणजे इथे काय वर्गात काय करत? म्हणजे त्या अजूनही शिक्षण घेत आहेत, पाली विभागामध्ये ते आहेत. याच्यानंतर ज्या त्यांना बघून जे मित्र होते त्यांच्या म्हणजे चुळबुळ सुरू झाली की आपण ग्रॅज्युएशन कधी कंप्लीट करतो असं आपल्याला होतं. पण इतका मोठा संसाराचा डोलारा उभा केल्यानंतर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आपण संपूर्ण उभा आयुष्य आपण विद्यार्थी असतो तर शेवटच्या श्वासापर्यंत धम्माची चळवळ चालवत असताना स्वतःमधल्या विद्यार्थ्याला सतत जिवंत ठेवून ज्ञान आत्मसात करण्याचं जे काही हे स्रोत आहे, खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आई तुम्हाला पुन्हा एकदा वंदन करतो, कारण आपण इन्स्पिरेशन आहात आम्हा सगळ्यांचे.
त्यामुळे आजपर्यंत जे आम्हाला वंदनीय राहिली आहेत आमचे आबा सुदामराव पवार यांच्या क्रांतिकारी विचारांना, आणि आतापर्यंत त्यांनी त्यांच्या विचारांच्या माध्यमातून जे सातत्यानं धम्माचे प्रचार आणि प्रसार, मग ते आर्थिक स्वरूपात असतील, सामाजिक स्वरूपात असतील, कोणाला मदत करण्याच्या स्वरूपात असतील, दानाच्या स्वरूपात असतील, जे देण्याचं काम करतात, खऱ्या अर्थामध्ये त्यांच्यामध्ये तथागतांचे विचार रुजलेले असतात, अशी आमच्या संपूर्ण पवार परिवारातील कुटुंबाची धारणा आहे. खऱ्या अर्थानं आम्ही याच्यावर शिक्कामोर्तब करतो की आपण दिलं पाहिजे. त्यामुळे आम्ही सगळे देणारे आहोत. आपण सगळ्यांनी तथागतांच्या विचारांनी देणारं बनलं पाहिजे. तेवढेच बोलून मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. पुन्हा एकदा माझे मोठे पप्पा अशोक पवार, विजय पवार, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, युथ रिपब्लिकन वडाळा मुंबई, आणि मी ज्या ज्या चळवळींमध्ये काम करतो त्या सगळ्या प्रबोधनाच्या वारसा जपणाऱ्या लोकांकडून मी पुन्हा एकदा आबांच्या चरणी ही वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. ते विचार आजही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आहेत, उत्साहवर्धक आहेत. दादा सणसवाडीत आले त्या दिवशी लोणी कारवाळा विकास लावंडे आणि माझे आमदार जयदेव गायकवाड साहेब होते, आणि जयदेव गायकवाड आणि आमची चर्चा झाली. तर बराच वेळा मी बसलो, दादांच्या आठवणी त्या ठिकाणी निघाल्या. जयदेव गायकवाड आमदार साहेबांना म्हणलं आपण वर्षापूर्वी दादा सुदाम दादाच्या अंत्यविधीला सणसवाडीत भेटलो होतो. तर त्यावेळेस बरेचशी चर्चा झाली आमची. सणसवाडी ग्रामपंचायतीला त्यावेळेचे सरपंच आणि ग्रामपंचायतीची बॉडी पहिले मंत्रालय दाखवणारे दादा होते. आमच्या सणसवाडीचे त्यावेळेचे सरपंच आणि त्यावेळेचे ग्रामपंचायतीची बॉडी पहिल्यांदा मंत्रालयात घेऊन गेले, आणि लाईटीचं काम होतं 100 पोलचं, आणि ते मंजूर करून दादांनी दिलं. आणि तेव्हापासून दादांचा सक्रिय सहभाग सणसवाडीच्या गावच्या सर्व राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये राहिला. बरेचसे सणसवाडीचे आमचे सहकारी दादांकडे मार्गदर्शन करायला यायचे, आम्ही सुद्धा यायचो. त्या काळात सणसवाडीचे ठराविक जवळ 5-50 पुढारी घेऊन वाडा ते गाव तिकडचं, त्या गावाला मला घेऊन गेले धरण दाखवायला. तिथलं धरण दाखवलं. खेडची शाळेत घेऊन गेले, ते रेत सेक्शन होतं बुट्टे पाटला तिथं, त्या शाळेत घेऊन गेले आम्हाला. आणि त्या ठिकाणचे ते बुट्टे पाटील होते, त्यांनी सांगितलं दादांचा तुम्ही उपयोग करून घ्या तुमच्या गावाच्या विकासासाठी. दादाचं फार मोठं योगदान राहील. किंवा त्यांना चळवळीतले कार्यकर्ते, चळवळीतला दादा म्हणून जिल्ह्यात त्यांची ओळख आहे, आणि कुठेही दादांना जर ऑफिसमध्ये घेऊन गेले तर तुमचं गाव पातळीवर गावाचं कुठलंच काम अडकू शकणार नाही, हे त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं. त्याची आठवण आज आम्हाला झाली. आज दादांनी मग सणसवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी सणसवाडी म्हणून संचालक म्हणून काम केलं. इतर संस्थेच्या माध्यमातून सणसवाडीच्या प्रत्येक जडणघडणीमध्ये दादांचा वाटा असायचा. चासकामांचं पाणी नाही आलं की दादांची आठवण व्हायची. बोडके साहेब दादांना फोन करायला सांगायचे, दादा फोन करा चासकामांच्या अधिकाऱ्यांना, पाणी सोडत नाही. दादांनी फोन केला की ती चासकामांवाली पाणी सोडायची. इथल्या सर्व शेतकऱ्यांचा त्याला फायदा व्हायचा. असं बहुआयामी नेतृत्व, सर्व समाजाचे उपयोगी पडणारे नेतृत्व, सर्वांना हवा असं वाटणारं नेतृत्व
दादाच्या रूपाने या परिसराला मिळालं होतं आणि ते जाऊन आज वर्ष झालेलं आहे. त्यांची पोकळी आजही जाणवती. दादांनी सांगायचे आम्हाला, ज्यांचं जगात बाबासाहेबांचं नाव घेतलं जातं त्या बाबासाहेबांचा सहवास दादांना किती लाभला. त्यांनी सांगितलं आम्हाला, तळेगाव दाभाड्याच्या तिथं काहीतरी बाबासाहेब आंबेडकर आणि दादांची मिटिंग झाली, त्याच्यावरती त्यांची चर्चा झाल्या. म्हणजे प्रत्यक्षात बाबासाहेब आंबेडकरांची सहवास लाभलेलं नेतृत्व आणि त्यांचा सहवास लागलेले आपण सर्वजण आहोत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरच्या किती जवळच आपण कार्यकर्ता आहोत दादाच्या रूपाने आपल्याला मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. त्यांची पुस्तकं रामदास लोखंडे नाहीत आले आज इथं, परंतु त्यांचं संविधान आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, समाजासाठी असणारी तळमळ ही कायम त्यांच्या विचारातून दादांच्या आम्हाला दिसायची. एक चांगलं नेतृत्वाला आपण हरपलेलं आहे. त्याची पोकळी आजही आहे. आजही त्यांची कधी कधी आठवण येते. तास कामांचं पाणी नसेल, पीडीसी बँकेवर दादांनी प्रतिनिधित्व केलं. पूर्ण जिल्ह्याला परिचर्येत असणारं नेतृत्व होतं. आम्ही दादांना घेऊन पवार साहेबांकडे गेलो, शरद पवार साहेबांकडे. त्यावेळेस पवार साहेब दादा आल्याच्या नंतर पवार साहेबांनी सुद्धा त्यांचं आदरातिथ्य स्वागत केलं. या म्हटले, बसा. इकडच्या तिकडच्या त्यांच्या गप्पा झाल्या आणि सणसवडीचा विषय काढला. सणसवडी काय आता स्थायिक झालेलं आहे, असं तसं. पवार साहेबांची जवळची कंपनी म्हणजे इस्पातच्या काळामध्ये, इस्पातच्या कंपनी आणि पवार साहेब, कामगारांचा लढा असेल किंवा कंपनीचं उद्घाटन असेल, आणि त्यामुळे इस्पात कंपनीच्याच बाजूला मी राहतो असं साहेबांनी सांगितल्याबरोबर, दादांनी सांगितल्याबरोबर पवार साहेबांनी इस्पात कंपनीचा अनेक सांगायचा उल्लेख केला त्यांनी. मग कामगारांचा युनियनचा लढा किंवा उद्घाटन कसं कंपनीत आणली, असं बरीचशी चर्चा त्यावेळेस झाली. एक चांगलं आमच्या परिसरातलं हे नेतृत्व हरपलं, त्याची आज जाणीव होते आहे. म्हणून मी उपस्थित सर्वांच्या वतीनं दादांना पुन्हा एकदा अभिवादन करतो. स्मृतीस चिरंतर त्यांच्या राहोत आपल्या सर्वांच्या स्मरणात, अशी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे आमचे साडू शेलार साहेब, त्यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज दादांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष झाले. जी माणसं सत्कार्य करतात, सत्कार्य हे चांगलं कार्य असतं, त्या माणसांचं, त्यांच्या कुटुंबाचं अतिशय चांगलं असं होत जातं. आता या सणसवाडीमध्ये त्यांनी येऊन बौद्ध धर्माचे फार दिशा दाखवलेली आहे, बौद्ध धर्माचा प्रचार केलेला आहे आणि त्याचंच हे आजचे हे प्रतीक आहे. दादांचा एकच माझी आठवण सांगतो. दादा रयत शिक्षण संस्थेला सातारला आले होते. ते सातारचं आहे, सातारचे गडांकुश, आमच्या पवार साहेबांचा मी साडू आहे. तर ते दादा सातारला आले होते आणि त्यांच्या रयत शिक्षण संस्थेत काहीतरी काम होतं. आमच्या मंडळीला ते समजलं आणि मला सांगितलं की दादा आले, त्यांना आपल्या घरी चहाला घेऊन या. मी गेल्यानंतर दादांना सांगितलं की बाबा असं असं आपलं इथं सातारमध्ये जायचं आहे घरी. तर दादा मला म्हणले, अहो चहाला काय बोलवत आहे, जेवणच जाऊ की आपण. ठीक आहे. त्यानंतर असं झालं की म्हटले, आपण आता इथून रयत शिक्षण संस्थेमधून निघाल्यानंतर जो इथं आंबेडकरांचा पुतळा आहे, त्या पुतळ्याला प्रथम आपण अभिवादन करायचंय. मी म्हटलं ठीक आहे. आम्ही गेलो, त्यांच्याकडे गाडी होती, त्या गाडीनं तिथं आंबेडकर
पुतळ्याच्या तिथे गेलो, हार वगैरे घातले. त्यानंतर प्रतापशी हायस्कूल मध्ये या आंबेडकरांचं वास्तव होतं, शिक्षण झालेलं होतं. तिथं सुद्धा आम्ही जाऊन दादा आणि मी तिथं अवलोकन केलं, तिथली माहिती घेतली त्यांनी. असे या दादांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. आमच्या या ग्रामकुश कुटुंबातर्फे दादांना मनपूर्वक अभिवादन करतो आणि थांबतो. मला एक गर्व वाटतं की ते आपल्याकडे एक सम्राट बबनराव कांबळे पत्रकार, तसे त्याच तोलामोलाचे जवळपास किंवा त्यांचे एक महाराष्ट्रभर किरण सोनवणे यांचं नामोल्लेख करावा लागेल. बाबांची आठवण सांगताना मी एवढंच सांगेल की बाबांच्या फोटोकडे जर बघितलं तर मला असं वाटतं की मला त्या फोटोमध्ये गाडगे बाबांचं दर्शन होतं. दुसरं म्हणजे बाबा रयत शिक्षण संस्थेचे त्यांचा सहयोग होता. तर बाबांकडे बघितल्यानंतर, त्यांच्या फोटोकडे बघितलं तर असं वाटतं की मला त्यांच्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील दिसतात. इथे बाबासाहेबांचे खरे अनुयायी सुदामराव शंकरराव पवार अभिवादन करण्यासाठी जमलेलो आहोत. खरं म्हणजे आता बागुल सरांनी अतिशय चांगल्या प्रकारचं प्रवचन दिलेलं आहे. यानंतर किरण सोनवणे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं प्रवचन देण्यासाठी सकाळी 5 वाजेपासून आमचा प्रवास सुरू झालेला आहे. 5 वाजता उठून उल्हासनगर वरनं आम्ही इकडे या कार्यक्रमासाठी आलो. किरण यांनी सांगितलं की गेले 4-5 वर्ष झाले ते आम्हाला बोलवत आहेत, मला वेळ मिळत नाही, पण आपल्याला जायचंच कुठल्याही परिस्थितीत. मग आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आलो. इथे आल्यानंतर कळालं की या दादांनी काय काम केलंय. यांच्या भाषणात आम्हाला कळालं की प्रचंड काम केलेलं आहे. बाबासाहेबांनी जे काही त्यांना सांगितलं त्या पद्धतीने समाजाला पुढे न्यायचं काम केलेलं आहे आणि म्हणून आज ते अजरामर झालेले आहेत, अजरामर राहतील ते. मी फक्त एक उदाहरण दिलं आणि त्यांना अभिवादन करेल. भास्कर पेरे पाटील इथेच पाटोदा गावचे, पाटोदा इथे बीड ना समज. हा, तर भास्कर पेरे पाटील आपल्या भाषणामध्ये एक उदाहरण नेहमी देतात. ते आपल्या बसलेल्या लोकांना विचारतात, तुम्हाला बाबासाहेब माहित आहे? लोकांचं माहित आहे. जन्मतारीख ते सांगतात की 14 एप्रिल 1891. महात्मा फुलेंची ते सांगतात. शिवाजी महाराजांची सांगतात 19 फेब्रुवारी. आणि मग बोलतात तुमच्या आज्याची माहित नाही. गौतम बुद्धाची जन्मतारीख माहिती आहे आपल्याला, बाबासाहेबांची माहिती आहे, शिवाजी महाराजांची माहिती आहे, छत्रपती शाहू महाराजांची माहिती आहे, सावित्रीबाईंची माहिती आहे. मग तुमच्या आज्याची का माहित नाही? आज्या तर आताच मागच्याच पिढीतला आहे ना. मग तुमच्या आजोबाची का माहित नाही? तर ते सांगतात त्याचं कारण असं आहे की हे जे लोक आहेत हे लोकांसाठी जगलेले आहेत, दुसऱ्यांसाठी जगले. त्यांनी त्याग केला, त्यांनी स्वतःचा विचार नाही केला, त्याग केला. पण तुमच्या आज्याने काय केलं? बांधावरची दगड सरकू जमीन वाढवली, बांधावरची जमीन सरकू जमीन वाढवली. आणि म्हणून ते लोकांच्या, अशा लोकांना कोण आठवणीत ठेवेल? जमीन वाढवतो म्हणजे मारामारीच झाली की नाही, ते भांडणच चालले. अशा लोकांना कोणी आठवणीत ठेवतात? आठवणीत कोणाला ठेवतात? जे लोकांसाठी काम करतात. असं सुदाम दादा पवार यांनी काम लोकांसाठी केलं. म्हणून ते जोपर्यंत इथे आंबेडकरी समाज आहे किंवा बौद्ध समाज आहे किंवा इतर जे समाज इथे बाबासाहेबांच्या प्रेरणेने निर्माण झालेला समाज आहे, तोपर्यंत असेल, तोपर्यंत सुदामरावांचं नाव इथे असेल असं मी या ठिकाणी म्हणजे खात्रीने सांगतो. आणि त्यांना अभिवादन करून माझा सगळा उरलेला, मी खूप बोलू शकलो असतो, पण सगळा उरलेला वेळ मी किरण सोनवणे साहेबांना देतो आणि थांबतो. देवी.